आजकाल नाहीत कंदील कोणी वापरत, पूर्वीच्या काळामध्ये होते. हातामध्ये धरायचा कंदील आहे समजा, तो पेटवायला घ्यायचा आहे. घरामध्ये तुमच्या नोकर आहेत, मग घरामध्ये नोकर आहेत तर मग त्या नोकरांना ते कंदील पकडलेला आहे, पेटवायला गेला आणि कंदील खाली पडला. कंदील खाली पडला, फुटला कंदील. ठीक आहे, हा एक प्रसंग आहे. लगेच तुम्ही काय केलं, ओरडायला सुरू केलं. कळत नाही का तुला, नालाय का, हां नीट धरता येत नाही का तुला, किती महागडा होता तो, हां का बाप भरून देणार का आता, सुरू केलं तुम्ही लगेच. बरोबर आहे का? पण दुसऱ्या प्रसंगामध्ये तोच कंदील तुमचा एक अतिशय जीवाचा जिवलग लंगोटी मित्र आहे आणि तो पेटवायला घेतला. तुमचाच कंदील आहे, तो आला होता, त्याला म्हणते तर एवढा कंदील पेटव रे, आणि त्याने पेटवताना सुद्धा तो कंदील खालीच पडला. पण त्यावेळेला तुम्ही काय केलं, जवळ गेला, म्हटलं नाही होत असते असं, असू दे असू दे असू दे असू दे, होत असते कधी कधी, काय चुका होत नाहीत का आपल्या हातून, मी पेटवताना असं पडू शकला असतं ना, एवढं काय झालं. प्रसंग तोच आहे, पण समता आहे का? आपण एकीकडे पाहताना एकीकडे काय म्हणतोय, एका व्यक्तीला आपण बोलताना म्हणतोय की ओरडतोय, आणि दुसऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय, नाही नाही असू दे, होत असते ते. समजलं का विषय कुठे आला? तुम्ही तो कुठल्या उद्देशाने त्या प्रसंगाकडे पाहताय हे फार महत्त्वाचं. मग आता प्रत्येकाचे, तुम्ही जर ते मांडलं तर ते माझं कर्तव्य आहे किंवा माझा माणूस आहे असं मांडलं तर सगळं काही समाप्त होतंय. आणि ओरडायचंच म्हणलं, तुम्ही माझा माणूसच तुम्ही त्याला समजला नाही तर मग त्याला तुम्ही किती ओरडू शकताय, मारू शकताय. असं युद्धाचा प्रसंग आहे, किंवा आपलं जीवनच पूर्ण संघर्षमय युद्धच आहे सगळं आपलं मनुष्य जीवन. आणि मग याच्यामध्ये समता, समानता पाहायला शिकलं पाहिजे. असं एक पाठीमागच्या श्लोकात बोललं गेलं. समे कृत्वा, सुख आलं, दुःख आलं, लाभ झाला, हानी झाली, समता समानता पाहायला शिकणे हे भक्तांचा पहिला अभ्यास आहे. जर हा अभ्यास जर आपण करत नाहीये तर माळा वडत नाही आपण नीट. मग उगाच आपल्या कसं तरी माळा वडतोय. आपण शास्त्राचं अध्ययन केलं नाही, सत्संग आपल्या पचनी पडलं नाही, थोडंफार काय झालं, 4 पैसे कमी आले की लगेच हातबल होतो माणूस लगेच. हां धंद्यामध्ये नुकसान झालं, गिराईक कमी झालं, लगेच मग ते माणसाच्या मनाची स्थिती बदलते. ही जी स्थिती आहे, ही स्थिती शेवटी नामस्मरण जेव्हा करतो त्याचा अर्थ काय मला सांगा बरं. या भगवंतांचं चिंतन, भगवंतच मालक आहेत आणि त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान पण हलवू शकत नाही, ही सत्ता मी मान्य केली. भगवंताला मानतो म्हणजे भगवंताची सत्ता मी मान्य केली. नुसतं मी आस्तिक आहे, मी हिंदू आहे म्हणून जमणार नाही, आम्ही देवाला मानतो म्हणून जमणार नाही. आम्ही जर देवाला मानतो, भगवंताला मानतो, याचा अर्थ भगवंत जे काही करतील ते आम्हाला मान्य आहे, हा अर्थ होतो याचा. तसं कुठं आपण करतो, याचा अर्थ आपण देवाला मानत नाही. म्हणून म्हणलं सगळे 99% आपण सगळे नास्तिक आहे. बरोबर आहे का? आपण म्हणतो आम्ही देवाला मानतो पण देवाचं मानत नाही. आलं का लक्षात तुमचं? देवाला मानतो पण देवाचं मानत नाही. म्हणतो देवाला मानतो, देवाला मानतो, मग देवाला मानतो, एखाद्या व्यक्तीला मी समाजातल्या मानतो, तर त्यानं जर बोलला तर ते ऐकायला पाहिजे ना तुम्ही. तुम्ही म्हणता नाही नाही आम्ही ह्या माणसाला लय मानतो बरं का, आणि मग तो माणूस आला तुम्हाला मग काहीतरी म्हटलं आणि सांगितलं असं करा, ऐकलं पाहिजे ना तुम्ही. त्यावेळेला नाही मानत, याचा अर्थ तुम्ही त्या माणसाला मानत नाही, तुम्ही वर्ण दाखवताय मानताय म्हणून. तुमच्या आयुष्यामध्ये जर संकट आलं एखादं, का मान्य करून घेत नाही बोला. बाग सुखाची करपून गेली, बाग करपली तुमची, हां का मान्य करून घेत नाही? म्हणजे आपण नास्तिक आहोत. आपला विश्वास नाही भगवंतांवर की भगवंतांनी केलेला आहे, जशी त्याची मर्जी. का नाही मान्य करत आहे? फार मोठा विषय आहे. नाही मान्य करत आपण. गळ्यात माळा आहे, आपल्या कपाला गंध आहे, शेंडी आहे, आपल्याला माळा घेतो हात फिरवतो आपण 16 रोज. स्वतःला हिंदू समजतो, सनातनी समजतो, हरिभक्त समजतो.
पण जरा काय झालं तर आम्ही काय म्हणतोय की हा सूक्ष्म अभ्यास हा, जास्त सिरियसली घेऊ नका. जरा काय झालं की आम्ही म्हणतोय की म्हणजे असं कसं काय झालं किंवा हे व्हायला नको होतं असं म्हणणं सुद्धा नास्तिकपणाचं लक्षण आहे. कारण तुम्ही सत्ता मान्य केली नाही त्या व्यक्तीशी. तो मालक आहे, त्याच्या सत्तेनं त्याच्या आज्ञेनंच सगळं होतंय, त्याच्या आज्ञेनंच पाऊस पडतो, त्याच्या आज्ञेने सूर्य उगवतो, चंद्र उगवतो. सगळं जर तोच करता करविता आहे, मी तर काही निमित्त आहे, हे जरा समजलं नाही तो देवाला मानतच नाही ना. विषय कुठे तो मानण्याचा, एक लक्ष द्या. म्हणून समता, समानता याचा अर्थ असा आहे की कुठलं काही जरी घडलं तरी तो स्थिरच राहतो. माझा रोलच काय या मनुष्य जीवनामध्ये, पहिली गोष्ट बोला. जन्मापूर्वी कोण होतो मी मला माहीत नाही, जन्मानंतर कुठं जाणार आहे, मृत्यूनंतर कुठं जाणार आहे मला माहीत नाही. मग आता माझा रोल काय आहे मनुष्य म्हणून, बोला. काहीच रोल नाही आहे. हे शरीर मी बनवलं का? आता मृत्यू माझ्या हातात आहे का? माझ्या हातात आहे तरी काय? मी काहीच करत नाहीये. फुटबॉल आहे, इकडून लात मारल्याशिवाय तिकडे जात नाही, तिकडून लात मारल्याशिवाय इकडे येत नाही. मग जन्मापूर्वीच मला काहीच नाही आहे संपर्क, मृत्यूनंतरचा बी काही संपर्क नाही आहे. माझी भूमिकाच काय नाही आहे, पहिली गोष्ट क्लिअर आहे मनुष्य म्हणून. हे सगळी भगवंताची सत्ता आहे, माझ्या हातात काहीच नाही आहे. तरी सुद्धा मी विचार करतोय कसं होणार म्हणून, उद्याचं कसं होणार, धंदा चालेल का, शेतीमध्ये उत्पन्न निघेल का. ज्याला ही चिंता लागलेली आहे तो भक्त असू शकत नाही. हे तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचं चिंतन, एका अभंगातल्या एका शब्दावरती, एका लाईनवर चिंतन करायचं म्हणलं तर एक जन्म पण पुरणार नाही. घालू देवासीचं भारी एवढं वाक्य घेऊन जर आयुष्यभर चिंतन केलं तर जीवन यशस्वी होईलच, पण समजेल का नाही मी सांगू शकत नाही एवढं वाक्य तरी. म्हणून म्हटलं की आपण देवाला मानणारे नाही आहे. पहिली गोष्ट आपण काय स्वतःवरच घेतो सगळ्या गोष्टी. त्या समानतेचा एक शब्दाचा अर्थ मी सांगितला की सर्वत्र समता. समता म्हणजे सुख दुःख, जय पराजय, पाऊस पडला काय नाही पडला काय, पूर आला काय नाही आला काय, आणि काही जरी झालं तरी तो स्थिरच आहे. काही पण होऊ दे तिकडे, काही पण होऊ दे. हे भगवंताच्या भक्ताचं लक्षण आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरं झालं सगळं काय जे होतंय ना भगवंता. मी काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही. मी करू तरी काय शकतो, मी काहीच करू शकत नाही. भगवंताने ठरवतं. आता काही होऊ शकतं घेऊ, हे वरनं पडेल सगळं अंगावर, ओळखायला येणार नाही आपण सगळे नंतर, कोणाचं कोण कोणाचं काय. काय 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 सत्ता आहे आपली सांगा. पण आपण मुद्दामच स्वतः मालक झालेलो आहे. मी काय म्हटलं, मुद्दामच स्वतः मालक बनलेलो आहे. जसं काय आपलं पात्रता तर नाही मालक बनण्याची, मालक एकच आहे, सबका मालिक एक. कोण? श्रीकृष्ण. हे पुढे सांगायला पाहिजे कोणतरी. नुसतं सबका मालिक एक म्हणून जमेल का हो? पुढे काय म्हणलं पाहिजे? सबका मालिक एक पंढरीनाथ श्रीकृष्ण असं म्हणायला पाहिजे पुढं क्लिअरली. ते क्लिअर बोलत नाहीत लोक, मग ती गडबड होते सगळी परत. नुसतं सबका मालिक एक म्हणून जमत नाही ना. पुढं म्हणलं पाहिजे ना, कोण आहे म्हसोबा का विठोबा, हे तुझा कोण सांगायचा. फार महत्वाचं आहे. नुसतं हात दाखवून मी जमणार नाही. हे कन्फ्युजनमध्ये टाकणाऱ्या व्यक्तीला अवघड आहे. इथं गीता धडाधड बोलते. काय बोलते? अहम सर्वस्य प्रभहो मत्तः मयाध्यक्षेण प्रकृती. मी मालक आहे, मी अध्यक्ष आहे. क्लिअर कट बोलते गीता. असं बोलावं लागतं. असं बोलणारं शास्त्र पाहिजे, असा बोलणारा साधू पाहिजे, असा बोलणारा गुरु पाहिजे. सबका मालिक एक. कारण कोण आहे पुढं बोला नीट.
आणि त्याकडे जावा म्हणा, त्याकडे सांगा, त्याला त्याची पूजा करा म्हणा, काय म्हणायला लागेल ना तुम्हाला. आता अर्ध बोलून कसं जमेल? हे अवघड प्रोग्राम आहे सगळा. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, समानता, सम्यक दृष्टी, समान दृष्टी जोपर्यंत येत नाही हे फार अवघड आहे. भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर हे तयार होतं मनामध्ये. आणि मग आजचा विषय सुरू होतो, नेहाभिक्रमणाश्वस्ती प्रत्यवायण विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते अमहत्ते. थोडी जरी भक्ती केली तर कधीच नाश होत नाही म्हणलेलं आहे. थोडी भक्ती म्हणजे काय? या भक्तीची महत्ता काय आहे हे पहिले समजायला पाहिजे. हा भक्ती मार्ग वेगळा आहे. हे जे काय सो कॉल्ड हिंदू आहेत यांना या गोष्टीची कल्पना नाही हो मंडळीनो. सगळ्याला सारखंच समजते, सगळ्या देवालाही सारखंच समजते, सगळ्यांनाच सारखं कुणाला काय. आणि आमची भोळी भक्ती त्याला नाव देतात परत नंतर. आमची भोळी भक्ती आहे. आणि इथं असं वर्णन आहे, थोडी जरी भक्ती केली नेहा न अभिक्रम, या मार्गामध्ये, कोणत्या मार्गामध्ये बोला? भक्ती मार्गामध्ये कोणतंही नुकसान नाही. बघा, एखाद्या वाटसरू आहे आणि वाटसरूने आता काय केलंय, एक 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे, 5 किलोमीटर बाकी आहे अजून पंढरपूरला जायला. मग 20 किलोमीटर अंतर कापलं त्याने, याचा अर्थ 20 कापलं की अंतर आता. तर म्हणजे त्याचं 20 कापलं तर 5 राहिलेलं आहे. म्हणजे त्याचं नुकसान काय झालंय का? त्याच्या मार्गामध्ये जेवढं होतं 25 मधलं 20 गेले, 5 राहिलेलं आहे. तसं या मार्गामध्ये सुद्धा जेवढं तुम्ही पुढं गेलाय तेवढं मोजलेलं आहे. समजा या मार्गामध्ये आता तुम्ही किती टक्के भक्ती केली? आता तुम्ही माहीत नव्हतं तुम्हाला काय, तुम्ही आले, तुम्ही एक 10% भक्ती केली. बाबा काय केलं, या जन्मामध्ये काय 2च माळा जप केला फक्त. काय प्रभूजी म्हणतो ते 16 करा, 20 करा, 2च केल्या. मग तो कोटा नाही पूर्ण झाला, ते पाप नष्ट नाही झालं आणि नामस्मरणाचा कोटा पूर्ण नाही झाला. मग पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुन्हा काय होईल? हे पहिलं कापलेलं जे अंतर आहे, एखादा वाटसरू आता इथून निघाला, त्याने कुठंतरी आता इथं भाळवणीमध्ये स्टॉप घेतला, उपरीमध्ये स्टॉप घेतला आणि तिथून पुढं तो पंढरपूरला जाण्यासाठी निघाला सकाळ उठून. त्याचा फायदा झाला की नाही आज थोडं अंतर कापल्याचा? तसं आपण सुद्धा मृत्यूनंतर, मेल्यानंतर किती अंतर कापलं? 2च माळा करत होता का? 10च मिनटं नामस्मरण करत होता का? ठीक आहे, पुन्हा जन्म घ्यायचा. मग पुन्हा तुमची भक्ती तिथून पुढे स्टार्ट होणार. नष्ट नाही होणार. तुमचं काय पाप नष्ट झालं, 2 माळाने जेवढं होईल तेवढंच. समजलं का? आरशावर धूळ बसलेली आहे, एक कोपरा असा पुसून घेतला तर तेवढाच कोपरा साफ होणार. बरोबर आहे? अगदी याचप्रमाणे तुम्ही जर पूर्ण आरसा साफ करायचा आहे तुम्हाला, तर थोडा वेळ लागेल ना. तर ते आपल्यावरती अवलंबून आहे, पूर्ण आरसा साफ करायचा तर थोडा कोपरा तेवढा साफ करायचा. आणि म्हणून भक्ती मार्गामध्ये, या मार्गामध्ये कोणतंही नुकसान नाही. हा मार्ग. पण बाकीच्या मार्गामध्ये नुकसान आहे का मग? हो, बाकीच्या मार्गामध्ये नुकसान आहे. कोणते मार्ग आहेत? ज्ञानकांड, कर्मकांड, केवल विषय भांड असं म्हणलेलं आहे. हे बाकीचे जे मार्ग आहेत, कर्मकांड वगैरे, उपासनाकांड, फार अवघड आहे मंडळीनं. आणि लोक त्याच्यामध्येच गुंतलेले आहेत. लोकांना भक्तिमार्ग अवघड वाटतोय. अच्छा, हे खायचं नाही वे, ते खायचं नाही वे, अवघड वाटते लोकांना. आणि मग आम्ही दिंडीमध्ये बघितलं, आता दिंडी निघाल्या तर सगळं दिसतंय मीडियामध्ये. पहिलं मला काय कळत नव्हतं, मोबाईल आल्यामुळे सगळं दिसते आता. कोण दिंडीत काय करतंय, ते कुठला महाराज काय गातोय. मी पाहिलं
एका पांडुरंगा वाचुनी अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्ये समान, तुकोबाराय म्हटले. गुण गाईन आवडीने, कुणाचं? पांडुरंगाच. केवळ दिंडीत निघाले, घरी गा की तुला कोणाच गायचं तिकडं, पण आषाढी वारीला निघाले तर फक्त पांडुरंगाचंच गुण गायचं ना, दुसरा देव कशाला मध्ये आणायचं. चालू आहे लोकांचं ह्याच्या नावानं चांग बलन, त्या नावानं चांग बलं. दिंडीत सुद्धा ही देवीन तो देवन सगळं चालू आहे. दिंडीमध्ये निघालाय पांडुरंगाकडे, गाणी गातोय दुसरीच. मग हे सगळं कसं काय, कुठं मेळ बसतो याचा? म्हणून म्हणलं आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे सगळे. तर भक्ती मार्ग नाही म्हणत. लोकांना वाटतं नाही आम्ही स्वारी केली हो, आम्ही पण दिंडी केली हो, पण उद्देश चुकीचा आहे ना. मग इथं दिलेलं आहे की थोडी जरी भक्ती म्हणतोय मी, भक्ती पहिल्यांदा समजायला पाहिजे. भक्ती आपला मार्ग वेगळा आहे, हा पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग आहे. ह्याच्यामध्ये मुक्तीची कामना सुद्धा नाही आणि सुखाची कामना सुद्धा नाही, याच्यामध्ये कोणतीच कामना नाही. माझी एकच आस आहे. कोणती आस आहे? मला दास बनायचं आहे भगवंताचा, एवढीच माझी इच्छा आहे, माझी काही इच्छा नाही. मग अशा मार्गामध्ये हा मार्ग लोकांना कठीण वाटतो. महाराज, ओ महाराज, थोडं सोपं सांगा की. लय मोठा मंत्र आहे बघा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. थोडं सोपं नाही का हो? सोपं नाही का? राधा राधा म्हण. एका मुलाला विचारलं किती माळा जप करतो? मला 7 माळा जप करतो. मला फार अभिमान वाटला, एवढा छोटा मुलगा 7 माळा जप करतोय. म्हटलं वा वा. मला त्याला बक्षीस दिलं मी. त्याला बक्षीस दिलं, कसलं पेन छोटासा. नंतर म्हणलं मग किती वेळ लागतो तुला? म्हणलं काही नाही, 5 मिनिट लागतं. म्हणलं 5 मिनिटात 7 माळा कशा काय होतात? मला आश्चर्य झालं. म्हणलं मंत्र कुठला म्हणतोय तू, सांगा आधी. म्हटलं काय म्हणलं ते राधा 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 म्हणतोय. म्हणलं समजलं का तुम्हाला? तर लोकांना सोपं पाहिजे, सोपं, आणि आपल्या आवडीनिवडीनुसार पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आवड निवड नसते मंडळींनी. भक्ती मार्ग हे परंपरेतनं आणि शास्त्रातनं येतो मार्ग. मंत्र वगैरे असे तयार करायचे नसतात स्वतः मनाने काहीतरी. ते गुरुप्रणीत आणि भागवत प्रणीत भगवंतांनी दिलेला पाहिजे मंत्र, शास्त्रात दिलेला पाहिजे. मनाला येईल ते काही पण तयार करू शकत नाही तुम्ही. तर काय म्हटलं हे, मला एक सांगायचं होतं तुम्हाला. बाकीचे जे मार्ग आहेत ते अवघड आहेत. कसे अवघड आहेत ते मी सांगतो तुम्हाला. यज्ञ, आता यज्ञ करायचा आहे समजा. यज्ञ तर आपल्या ह्या युगासाठी शक्यच नाही म्हणा. तो तर पहिला मार्ग आहे, कृते ध्याय तो विष्णू. सत्ययुगामध्ये यज्ञ केले जायचे. नाही ध्यान लावलं आहे सत्ययुगामध्ये. तर सांगितलेलं आहे ध्यान लावणं शक्य आहे का आता? बरेच लोक काय म्हणतात माहिती का, मनातलं महाराज, मी म्हणता मंत्र जप करा, मंत्र जप करा. काय करतात, माळ घेतात आणि असं मनातल्या मनात जप करतात. मनातल्या मनात जप करतात. मोठ्या माणा म्हटलं तरी पण ऐकत नाहीत माझं. कुठंतरी बघितलेलं असतं ते ध्यान लावलेलं, कुठंतरी बघितलेलं असतं मोबाईलवर, इकडं कुठं महाराजाला वगैरे काय तर बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं. ते सोडत नाहीत लोक. म्हणजे ते नाही मनातल्या मनात जप करायचं, म्हणजे मनातल्या मनात जप करायचं. पण किती कठीण आहे हो. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. मग त्या शब्दावर इतका जोर दिला तरी डोक्यात जात नाही. आणि मनातल्या मनात करून कसं डोक्यात निघून जाईल काय? तुझं मन कुठं 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 फिरून येते. तिकडं माळ फिरते, तिकडं मन फिरते. भगवंताच्या नावाचा पत्ताच नाही. आणि मनातल्या मनात कसं शक्य आहे सांगा? ती फार उच्च अवस्था आहे. मनामध्ये जप करणे ही अंतिम अवस्था आहे. लोकांनी त्याला पहिली अवस्था बनवली सुरुवातीची. सुरुवातीला वैखरी जप, वैखरी म्हणजे मोठ्यानं हरे कृष्ण असं मोठ्याने म्हणलं पाहिजे. बघा, तुम्हाला जर झाडावरचा पक्षी उठवायचा आहे, काय करायचं आहे? या झाडावरचा पक्षी उठवायचा आहे, काय करावं लागेल? एकतर आवाज करावा लागेल मोठा. तुम्ही जर त्या झाडाच्या खाली जर बॉम्ब लावला तर धाड दिवशी सगळे पक्षी उडतात, माहिती आहे का तुम्हाला?
कळलं तुम्हाला? तसं तुम्ही एखादा खडा घ्या आणि नुसता टाका झाडाखाली, उडतील का पक्षी? थोडा मोठा आवाज करा, नाही उडणार. पण अति मोठा आवाज केला की भुर्र करून सगळे उडून जातील. मोठा एखादा बॉम्ब लावा आणून तिथे, ॲटम बॉम्ब दिवाळीचा, फटकन सगळे पक्षी उडून जातील सगळे आवाजाने. तसे जे पाप आहे, हे पाप इतकं भरलेलं आहे, त्यामुळे मोठ्याने म्हणावं लागलं, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. आत्तापुरतं नाही, जप करताना पण असं मोठ्याने म्हणायला पाहिजे. तेव्हा ते पापरूपी पक्षी उडून जाईल आणि मन स्वच्छ होईल. आलं लक्षात? मग हे ध्यान लावणं फार अवघड आहे मंडळीनं, आणि कलियुगासाठी ध्यान प्रोसेस नाही आहे. मन फार विचलित आहे कलियुगातल्या लोकांचं. ध्यान लावून काही सरळ होणार नाही आहे. विश्वामित्राला ध्यान लागलं नाही तिकडं सत्ययुगात त्रेतायुगात, आणि आपण त्या युगाचा तो विधी असून सुद्धा ध्यान लागलं नाही. आता कलियुगात कसं लागेल हो ध्यान? हां, जे असे ध्यान लावते ते फार अवघड आहे. बरेच जण त्याच्या ढोंगी असतात ध्यान लावणार. तर सांगण्याचा उद्देश, यज्ञ शक्य आहे का हो कलियुगामध्ये? हां, भक्ती मार्ग किती सोपा आहे मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. यज्ञामध्ये काय होतं, आहुती द्यावी लागते, मंत्र म्हणावे लागतात, आणि ती योग्य आहुती प्रमाण त्याचं असतं. कुठला पदार्थ किती टाकायचा त्याचं प्रमाण असतं यज्ञामध्ये. गाईचंच तूप पाहिजे, देशी गाईचंच पाहिजे, जे तुपाचंही प्रमाण आहे. तर राजसूय यज्ञ करायचा आहे. राजसूय यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार सोडायला लागते. आहे का शक्य? तर वासाला तूप मिळणं आपल्याला गाईचं, एवढं तूप कुठनं आणायचं? मग हे शक्य नाही हो, या गोष्टी करणं शक्य नाही कलियुगामध्ये. जर शक्य नाही नव्हे, त्या काळात सुद्धा शक्य नव्हतं. चुका घडलेल्या आहेत, यज्ञ सक्सेस होत नव्हते बरेच. तुम्हाला माहिती आहे, प्रभू रामचंद्रांचे गुरु विश्वामित्र यज्ञ करत होते, आणि ते राक्षस यायचे. कोण माहिती आहे का नाही रामायण तुम्हाला? काय कोण राक्षस यायचे? सुबाहू, मारीच. आणि काय करायचे? हाडं, रक्त, मांस काय टाकायचं यज्ञामध्ये, यज्ञ विध्वंस करायचे. पुन्हा विश्वामित्र यज्ञ करायचे, पुन्हा ते राक्षस यायचे, यज्ञ मोडायचे. कारण यज्ञाला हे सगळं लागतं, स्वच्छता, शुद्धता सगळं लागतं. थोडंसं इकडं तिकडं चालत नाही. कसं शक्य आहे हो? एकदा बसलं की उठायचं नसतंय. नाही नाही, 1 नंबरला जाऊन येतील जरा, असं नाही चालत. हिवाळ्यात दिवस आहे ते, 2-3 तास तुम्हाला एका जागेला बसावं लागेल, 4 तास 5 तास. कसं शक्य आहे हो? आपल्याला आजकाल कलियुगाच्या लोकांना बसणंही शक्य नाही. कारण भक्ती मार्ग सोपा आहे, पण हा मार्ग अवघड आहे. आता काहीतरी यज्ञ कर, आता जे काही लोक हे यज्ञ करतात का, बाहेर यज्ञ करणारे लोक म्हणजे बरेच काय ब्राह्मण, लग्नातले यज्ञ तर ते काय खरं नसतंय. हां, त्याचं सोडूनच द्या. पत्र्या डबा आणि तेवढा एवढा आता. हां, आणि ते ब्राह्मण, डोळ्याला पण लावा मामा म्हणा. काय ती बडबडतं त्याकडे कुणाचं लक्षच नसते. ह्यांचं फोटो काढायला चालू असतं. असा यज्ञ होत नसते. हे सगळं नरकाकडे घेऊन जाणार रस्ता आहे, आणि अशाने कधीच त्या संसारामध्ये सुख येत नसतं. मग ते करायचंच नाही ना. कुठलं सप्तपदीन, 4 पदीन, कुठं काय 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 काढले लोकांच्या रांगोळ्या काढल्या जातात फुलाच्या. पहिलं आम्ही लहानपणी असलं काय नाही बघितलं बाबा. आम्ही बी लग्न बघितले, ती केलं नाही, आमचं झालं नाही, पण बघितलेत लग्न. ह्यानं केलं की त्यानं करायचं आहे की नाही. हे काहीतरी थोथांड काहीतरी काढतात लोक, इकडलं तिकडलं. आणि ब्राह्मण तसलेच ते पूजा करणारे तसेच निघालेत. कारण याच्यामुळे काही कल्याणच होणार नाही, हे लक्षात घ्या. मग या कल्याणाची व्याख्या भगवद्गीतेमध्ये केलेली आहे. केवळ भक्ती मार्गामध्येच कल्याण होऊ शकतं. मग आता विषय हा चालू आहे की यज्ञ करून सुद्धा काही फायदा होणार नाही, किंवा यज्ञ अवघड आहे. मला तुम्हाला सांगायचं होतं, यज्ञ करणं अवघड आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. आलं लक्षात? आणि मग आता
पुढं म्हटलेलं आहे की काय करायचं आता, पूजापाठ करायचं तुम्हाला, पूजा करायची आहे. पूजा करायला मग आंघोळ करायला लागते सवळ्यामध्ये. हां, आंघोळ करत असताना ते कपडे स्वच्छ पाहिजेत. पूजा करताना मग हे सगळं नियम आले. पांचरात्रिक विधी, जर नारद पंचरात्रानुसार जर पूजा करायची असेल तर सवळ्यामध्ये पूजा केली पाहिजे, कोणाला स्पर्श नाही करून घ्यायला पाहिजे. आणि मग त्याला ते एकदा आंघोळ केली की मग परत 1 नंबर 2 नंबर जाता येत नाही, पाणी पिता येत नाही भगवंताची पूजा पूर्ण होईपर्यंत. आणि शिवलेले कपडे अंगावर नको आहेत. हां, बरेच नियम आहे त्याचे. आणि मग हे सगळं अंगावर तुम्ही कुठं जखम झालेली आहे तुम्हाला किंवा काय, तुम्ही आता स्त्रिया आहेत, स्त्रियांना किती बंधन आहे की मासिक धर्म आहे तर पूजा करू शकत नाही आहे. पण हे बंधन भक्तिमार्गामध्ये आहे का हो? मासिक धर्म जरी आला तरी नामस्मरण करायला काय प्रॉब्लेम, देवाचं नाव घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? हे कधी कधी तर महिला मंडळ विचारतात, प्रभूजी आम्ही नामस्मरण करू शकतो का हो? कारण त्यांना वाटतं हे सगळं कर्मकांडच आहे. मग पूजा करू शकत नाही, मग नामस्मरण बी करू शकत नाही का? हे जे अज्ञान आहे, नामस्मरणाला काय विषय आहे? नामस्मरण हे भक्ती मार्गच वेगळा आहे. म्हणून म्हटलं की आपण ज्याला आपण हरिभक्त जे काय नाव चाललंय आपलं, हे भक्त आपल्याला कळलंच नाही अजून काय. भगवंताचं नावा म्हणजे भक्ती, बस बाकी काही नाही. आणि ते घ्यायला कुठलाही नियम नाही, कुठलाच नियम याला अडवा येऊ शकत नाही भगवंताचं नाव घ्यायला. किती सोपं आहे हो. पण आता ते काय म्हटलंय तुम्हाला, यज्ञ झाला, पुढं काय, देवपूजा. देवपूजा करायची आहे तर देवपूजा करताना सुद्धा नियम आहेत ना सगळे, असं करा तसं करा तसं करा. आपल्याकडं देवपूजा कशी, सगळं देव घ्यायचं गोळा करून एका भगोल्यात बुडवायचं, वरनं पाणी वाचायचं, बदा खंगळायचं, असं फडक्यात ठेवायचं, लगेच ठेवायचं, त्याला लगेच अष्टगंध करायचा, लगेच टिपकं लावायचं सगळ्याला, त्यांच्या तोंडात नाकात सगळीकडं. हां, अरे बारका लाव जरा टिपका, देव बारका आहे तुझा नाही, एवढा मोठा टिळा लावणार आहे नाकावर देवाच्या. हां भोळी बघते. सांगण्याचा उद्देश काय की पूजा करणं फार अवघड आहे हो. हां, एवढं सोपं नाही आहे. परंतु जनरली आपल्या लोकांना माहीत नसतंय बऱ्याच गोष्टी. मग कुणाचं कल्याण झालं, कुणाचं कल्याण झालं? आता ते अष्टगंध कसा तयार होतो, बुक्का कसा तयार होतो, कुणाचं काय माहीत नसतं. आपण विचारलं पाहिजे की नाही, हे नेमकं काय लावतो मी देवाला. आता आजकाल ते काय, पंढरपूरला गेला, कुठल्याही तीर्थाला, वृंदावनला जावा, अयोध्येला जावा, पंढरपूरला गेला की ओ माऊली माऊली माऊली, बारकी बारकी पोरं ना कपाळा गंध लावतात आहे की नाही, गंध लावतात की नाही. वृंदावनला गेला गेलं की तोंडा राधे 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 राधे, सगळीकडे शिक्क मारून येते ती. हां, अयोध्येला गेला की जय श्रीराम, परत त्यानंतर महाकाल. उज्जैनला गेला की लगेच हा पट्टा विठ्ठा लावून येणार ती सगळं, आता बरोबर त्याचा तिथं रील्स काढणार, त्याची लगेच टाकणार इकडं. कुठलं गाणं लावणार ती, मला काही जास्त माहीत नसते, ते सगळं टाकणार इकडं असं ते. हां, आम्ही जाऊन आलो इकडे तिकडे. अरे लावणारे, मी तर बघितलं 50% लोक मुसलमान आहेत त्यात, गंध लावणारे. लाजा वाटा पाहिजे तुम्हाला हिंदूंना. तुमच्या घरी काय दुष्काळ पडला आहे, गंध नाही तुमच्या घरी, तुमच्या घरी गंध नाही म्हणजे तुम्ही हिंदू नाही, पहिली गोष्ट. तिथं जाऊन भाड्याचा गंध लावताय भाड्याकडनं. हां, गंध हा घरनं लावून जायचा असतो, रोज लावायचा असतो. तिथं गेल्यानंतर पांडुरंगाच ती लावणार, ते लावणार आणि ती मग म्हणणार पैसे दे, त्या सगळं भांडणार परत आणि रुपयाच घे म्हणून. ती म्हणते 10 रुपये द्या, 4 जणांना लावलाय गंध. हां, मी म्हणणार नाही नाही लगा रुपया घे की. हां, ह्यात काय एवढं काय त्याला. म्हणजे गंध लावणे, त्याच्यामध्ये केमिकल. आता हा जो गंध लावलेला हा द्वारकेवर आणलेला तिलक आहे.
गोपी जेव्हा रडल्या भगवंतांच्या विरहामध्ये, त्या अश्रूपासून जिथं एक तलाव तयार झाला, गोपी तलाव, त्या गोपी तलावातला जो खडक आहे तो आम्ही स्वतः जाऊन आणला आणि तो आम्ही लावतो इथं. त्या गंधाचं महात्म्य असते. उठला सुटला कुठला बी टिळा लावायचा. हां, आजकाल तर बघितलं मी, बरेच आमचे हरिभक्त म्हणते त्याला असा गंध लावतात, म्हणजे मी मराठा आहे. शिवाजी महाराजांनी असं लावलं तर मी तर कुठं ऐकलेलं नाही. ते जर वैष्णव असतील तर ऊर्ध्व पुंड्रच लावत असतील. समजतं का तुम्हाला? ह्याच्या मागे कुठेतरी तत्वज्ञान आहे, शास्त्र आहे, हे थोडंसं आपण जाणून घ्यायला पाहिजे. पण लोकांना काही माहीत नाही की गंध लावणं सुद्धा आपल्याला जमणार नाही कलियुगात. इतकी बेकार परिस्थिती आहे. ते जे पोरं गंध लावतात का ते पंढरपूरमध्ये, हां, ते काही गंध नसतो, नुसता सुगंध असतो. केमिकल टाकलेलं असते, कुठली पावडर असते ती. आता जी उज्जैनला गेले आहे तर भरून लावते, वृंदावनला गेले आहे तर भरून लावते. चंदन असतो. आणि रुपयात चंदन लावा इडी ती माणूस तुम्हाला. हां, ते चंदन लावतात पूर्ण वृंदावनमध्ये ते. आणि इकडं काय ते केमिकलचं काहीतरी आणून लावते आणि तुम्ही त्याला गंध म्हणताय. आणि तुम्हाला अभिमान आहे की आम्ही उज्जैनला जाऊन आलो. हां, सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही हे भक्ती बिक्ती काय कोणाला कळलेलं नाही अजून. लांबच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. गंध हा कसा लावावा याचे नियम आहेत. उगं स्वतःला लावला म्हणून आपला असा लावून आला असं नसतंय. किंवा टिपका लावला. टिपका लावणारे काही लोक आहेत. कुठनं आणला टिपका? कुठल्या धर्मात लिहिला टिपका लावा? आपल्या वारकरी परंपरेमध्ये, वैष्णव परंपरेमध्ये ही कुंकू लावायचा प्रकार कुठनं आला? कुठल्या शास्त्रात लिहिले मला सांगा ना. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, ज्ञानदेवांनी काय सांगितलं, कुठल्या वैष्णव परंपरेमध्ये काय सांगितलं? वैष्णव म्हणलं की ऊर्ध्वपुंड्र म्हणायचं त्याला. वरच्या दिशेने जाणारा गंध त्याला ऊर्ध्वपुंड्र म्हणतात. आणि जे असं असतं त्याला त्रिपुंड्र म्हणतात, जे शैव पंथामध्ये लावलं जातं. हे नियम आहेत ना, त्या पद्धतीनं गेलं पाहिजे की नाही हो. पण ते माहीत नाही लोकांना. मग आपलं उगंच काहीतरी लावायचं. कोण स्कोर लावतंय, कोण टिपका लावतंय. हे चालत नसते असलं धर्मामध्ये आपल्या. म्हणजे स्वतःचा धर्म तयार करायचा काहीतरी आणि स्वतःच लिहायचं. त्याला विचारलं पाहिजे हे कुठं लिहिलंय सांगायचं, कुठल्या ग्रंथात लिहिलंय सांग, टिपका लावायचं. तेवढी बुद्धी नाही ना आपल्याकडे. काय करायचं? आपल्यालाही भोळं पाहिजे, साधं सोपं पाहिजे, असं आपण एक विचार करत असतो. भक्ती मार्ग वेगळा आहे, मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. भक्ती मार्गामध्ये नियम आहेत, गुरु आहे, त्याला लगेच विचारलं पाहिजे. हां, की बाबा हे कुठं लिहिले, तुमचे गुरु कोण, लगेच विचारलं पाहिजे. तर सांगत होतो मी तुम्हाला की भक्ती मार्गामध्ये किती सोपी आहे. तुका म्हणे सोपी केली पायवाट. एकदम सोपं केलेलं आहे भक्ती मार्ग. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये, काय म्हणतात? तपे इंद्रियाम आघात क्षणे एका वाताहात. तपस्या जर करायची आहे, इंद्रियांचा निग्रह करायचा आहे, हिमालयात जायचं आहे, तर मग तपे इंद्रिया आघात विश्वामित्रांनी केलं. 60,000 वर्ष तपस्या केली. क्षणे एका वाताहात अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली. पायाचं पैंजण वाजलं. नुसतं पैंजणाचा आवाज ऐकून, अजून अप्सरेला बघितलं सुद्धा नाही, नुसता आवाज ऐकून 60,000 वर्ष झाकलेले डोळे उघडले. कुठून आवाज येतो? लगेच विश्वामित्राने इकडे बघायला सुरू केलं. अप्सरेचं दर्शन झालं. परत डोळे झाकले, परत आले अप्सरा काही वर्षांनी. पहिल्या वेळेला वाचले, दुसऱ्या वेळेला दुसरी अप्सरा पाठवली. म्हणले तुझ्याच्यानं काही झालं नाही, इंद्र मला दुसरीला पाठवतो. दुसरी पाठवली, त्यावेळेला मात्र त्यांना काही कंट्रोल झालं नाही. तपस्या सोडली, सगळं लात मारली त्या तपस्येला, लग्नच केलं ते. असं विश्वामित्र प्रभू रामचंद्रांचे गुरु झालेत. विचार करा किती मोठी व्यक्ती आहे. पण तपे इंद्रिया आघात क्षणे एका वाताहात. एका क्षणामध्ये ही तपस्या भंग होऊ शकते असं म्हणलेलं आहे.
त्यामुळे भक्ती मार्गामध्ये आलं पाहिजे. हा मार्ग सोपा आहे. तपश्चर्या करायला आता तुम्ही जावा बरं हिमालयामध्ये, शक्य आहे का? रमेशपूर जायचं का आपण हिमालयात? शक्य आहे का आपल्याला सांगा? मी गेलो होतो एकदा हिमालयात, केदारनाथला. बर्फ एवढा होता आणि थंडी एवढी होती. रात्री मी राहिलो तिकडे. हां, आंघोळ केली नाही असा माझा आता भक्ती मार्गात आल्यापासून तर कधी विषय नाही झाला कधी आंघोळ. पण एक दिवस माझा बिना आंघोळीचा गेला बा केदारनाथमध्ये. रात्री कसं तरी झोपलो पांघरून, एवढ्या मोठ्या गोधड्या घेऊन कसं तरी कुडकुडत कुडकुडत झोपलो. पहाटे 5 वाजताच तिथनं पाणी पिलो नाही, जेवण नाही, काही नाही, काही नाही. एवढी थंडी सहन होईना वर्षी थंडी मला. हां, तर लगेच खाली पळत पळत खालीच, तोंडसुद्धा धुतलं नाही. शक्यच नव्हतं, तोंडात पाणी घेऊन चूळ भरणं शक्य नव्हतं. शक्य आहे का आपल्याला हिमालयात जाणं, म्हणजे राहणं फार कठीण आहे. तपस्या करणं तर नंतरच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तप करणं आपल्यासाठी मंडळीनो नाही, यात फार समस्या आहेत. आणि तपभंग झालं विश्वामित्राचं 60,000 वर्षाचं, बॅलन्स उडाला. 60,000 वर्ष तपस्या झाली म्हणून काय, पुन्हा बसले तपस्याला, डोळे उघडले, अप्सरा आली गेली, विषय संपला. नंतर पुन्हा तपस्याला बसला, ते सगळं 60,000चं नष्ट झालं सगळं तप, एका क्षणी वाताहात. त्याचा 1% सुद्धा फायदा त्यांना झाला नाही. पुन्हा नव्यानं तपस्या चालू केली. येते का लक्षात तुमचं? आता बघा, केळीची बाग धरली, गुरुजींनी केळीची बाग धरली. आम्ही काल आरवड्याला गेलो होतो, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची व्यासपूजा होती. मग गुरुजींनी मला जातानाच बजावलं होतं आदेश, 2 वाजेपर्यंत माघारी लागते प्रभूजी. म्हटलं का? फवारणी करायची आहे म्हणली. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो तिकडेच 2 वाजले आम्हाला. मग प्रसादाला मोठी लाईन होती. मग म्हटलं प्रसाद घ्यायचं. मी म्हणलं सुद्धा नाही, मी घाबरतो त्यांना. मी म्हणलं ह्याने फवारणी करायची म्हटल्यानंतर म्हटलं मी काही एक शब्द बोललो नाही. वडापाव खाल्ल्याने निघाल ते लगेच आलं. कारण त्या केळीला, डाळिंबाला त्यावेळी योग्य वेळी फवारणी व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे का? नाही झाली तर मग ते रिझल्ट देणार नाही. ते आले पण फवारणी केली पण त्यांनी तिथं, ते वाचलं की नाही, त्याचा ते विधी झाला की नाही योग्य पद्धतीनं. पण जर समजा ही जी बाग धरलेली आहे आम्ही आता, केळीची असो किंवा डाळिंबाची बाग असो, ही जी बाग धरलेली आहे, ही बाग, त्याचं जे फळ येणार आहे, त्याचा जो रिझल्ट येणार आहे, हा रिझल्ट किंवा हे जे फळ आहे, हे फळ तुम्ही आता जेवढं तिथं दिलेलं आहे ते काही काळाने उगवणार आहे किंवा 1-2-4 महिन्यात त्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत. म्हणजे इथं जर कमी पडलं, थोडं कमी पडलं, 1 दिवस जर फवारणी चुकली तर मोठं नुकसान होऊ शकतं. येते का लक्षात तुमच्या? फळ बारीक होऊ शकते, काहीतरी कीड लागू शकते, काहीतरी होतंय. मग त्या वेळेवरच जावं लागतं, नाहीतर लय अवघड आहे परत. हा तोटा आहे. पण भक्ती मार्गामध्ये हा तोटा नाही, मला सांगायचं होतं. ठीक आहे, माळच काय राहिले 2-4, सकाळचं, संध्याकाळ, दुपार, उद्या, काही नियम आहे का नामस्मरणाला? भगवंताचं भजन करायला काही नियम नाही आहे. थोडंफार इकडं तिकडं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. जरी काही तुम्ही तुमची बाग करपली, समजा काही बाग तुमची करपली, तरी सुद्धा घाबरायची गरज नाही. घाबरायची गरज नाही. भक्ती मार्गाची म्हणतोय मी. बाहेरची बाग एकदा करपली तर फार अवघड आहे. फळ येणार नाही किंवा कमी येईल, जे काय व्हायचं होईल का जळून जाईल, रोग पडेल. पण भक्ती मार्गामध्ये काही जरी संकट आली तुमच्यावरती, कितीही मोठी संकट येऊ द्या, काही जरी येऊ द्या, तुमची भक्ती शाबूत राहते, तिला काहीच होत नाही. तुम्ही नामस्मरण केलं, कुणी पळवून घेऊन जाऊ शकत नाही.
आता तुमच्या भांडण लागलं कोणाचं आणि भांडण लागलं तुमच्या 2 माळाच घेऊन गेला, तुम्ही नामस्मरण केले, असं होऊ शकते का? फार फार भक्ती मार्ग इतका सोपा आणि सरळ आहे, याच्यामध्ये काहीच तोटा नाही आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणताय, इन तपे इंद्रिया आघात क्षणे एका वाताहात. विश्वामित्राचं पतन झालं. काय झालं? त्यांनी त्याला काहीच लाभ भेटला नाही, झिरो झालं, झिरो. एवढं तप केलं, झिरोच झालं. आणि मग पुढं म्हणलेलं आहे, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मग आता जे कर्मकांड आहे, पूजापाठ करताना मंत्र म्हणावे लागतात, भगवंताला उठवायचं, झोपवायचं, मंत्र म्हणावे लागतात. यज्ञ करायचा आहे म्हणल्यानंतर मंत्र म्हणायला लागतात. ओम इंद्राय स्वाहा इदम न मम. तुमचं काय आहे मनामध्ये, काय आहे इच्छा आहे, ज्या कारणासाठी तो यज्ञ केलेला आहे, तो मंत्राच्या माध्यमातून म्हणायचा असतंय. तसं मंत्र चळेची थोडा होय धडची वेगळा. थोडा जरी मंत्र चुकला पूजा करताना आणि यज्ञ करताना तर म्हणे येड लागू शकते. बघा, अनेक लोकांना वेड लागलेला आहे, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत मंत्र म्हणून. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गायिका आहे, तिनं काय केलं, गायत्री मंत्राचं ऑडिशन दिलं. ओम भूर्भुवः स्वहा सगळीकडे चालू असते ना सकाळ सकाळ, टेपवरती मोबाईलमध्ये लावतात लोक. पहिल्यांदा तिनं गायन केलं, रेकॉर्डिंग झालं, नवरा मेला लगेच दुसऱ्या दिवशी. दुसऱ्यांदा ऑडिशन दिली, पोरगं मेलं. का? तिचंच का मेलं? कारण तिच्यामुळं आता तो मंत्र जगभर प्रसिद्ध झाला ना. आधी कोणी गायलाच नव्हता तो मंत्र. तो मंत्र असा म्हणायचा नसतो. जो मंत्र ओमने सुरू होतो हा मंत्र म्हणायचा नसतो, कुठलाही मंत्र असू दे. मग तो नमःशिवाय जरी असला तरी तो त्याला ओम लागत नाही. पहिली गोष्ट, त्याला दीक्षा घ्यावी लागते गुरुकडनं ओम लावायचा असेल तर. तर ओमने सुरू होणारा मंत्र म्हणू नका म्हणून सांगितलं. मग सांगण्याचा उद्देश होता, मंत्र चळेची थोडा होय धडची वेगळा. धड म्हणजे मेलेच माणसं. काही गायत्री मंत्र तर याला शुद्धीकरण लागतं, त्याला जातीवंत ब्राह्मण लागतो, सुच्छीमुच्छीचा विचार आहे, आणि मग त्याला आसन घ्यावं लागतं, आणि त्याचा मग त्याचा रिझल्ट यायला त्याच्यात मागच्या 4-5 पिढ्या शाकाहारी पाहिजेत, तेव्हा ते रिझल्ट देतं ते मंत्र. पण तुम्ही शाकाहारी असून जमत नाही. तुम्हाला आम्ही आता शाकाहारी आहे की, आम्ही सगळं सोडलं आहे की, मग आम्ही आता मंत्र म्हणतो की. तसं नाही. असे काही मंत्र आहेत ते म्हणायला तुमच्या 10 पिढ्या पहिल्या शाकाहारी पाहिजे, तेव्हा ते फळ देते मंत्र. समजते का तुम्हाला? ते मंत्राची एवढं क्लिष्टता आहे. म्हणून तो करा म्हणाले, मंत्र चळेची थोडा जरी चळलं कळतं का, थोडा चुकला मोठा अनर्थ होऊ शकतो. कुठलाही मंत्र म्हणायचं नाही अवघड, लय भारी वाटते म्हणून. ओम भूर्भुवः स्वः. बरोबर आहे की नाही? कसं आहे, गुरु महाराज संत यांनी बोललेलं एवढं पचनी पडत नाही लोकांच्या. पण लगेच टेप रेकॉर्डमधलं, यूट्यूबमधलं लगेच ऐकायला लगेच गुणगुणायचं लगेच. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. समजतंय का? कारण सत्संगला येत नाहीत ही मंडळी. ओमने सुरू होणारा मंत्र म्हणायला नाही सांगितलं. पहिली गोष्ट, काय कल्याण झालं तुमचं? एका तर माणसाने पेट्रोल पंपावर लावले असं मोठं. तुम्ही महादेवाचे भक्त आहे, चांगली गोष्ट आहे. तुमच्या गुरुनी तुम्हाला मंत्र दिला आहे, मनातल्या मनात म्हणा. त्याला टेप लावायची काय गरज आहे मोठा. समजतंय का? तर भावूक होऊन जमणार नाही. किंवा भक्ती मार्ग वेगळा आहे, वैदिक मार्ग वेगळा आहे. हे वैदिक मंत्र झाले. ओमने सुरू होणारे मंत्र हे कसे झाले? वैदिक मंत्र झाले. आणि हे मंत्र म्हणायला पात्रता लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, सांगितला मंत्र सोपा रामकृष्ण हरी. त्याला ओम आहे का? सोपा मंत्र आहे. ते नको वाटते आपल्याला म्हणजे चांगलं सांगाय काय, ओम लावलेलं सांगाय. स्टँडर्ड वाटतंय तुम्हाला की नाही ओम लावल्यावर? तर ओमने लावलेले मंत्र म्हणायला पात्रता लागते.
त्याला गुरूंकडून दीक्षा घ्यावी लागते, कानामध्ये मंत्र सांगितला तर तो दुसऱ्याला सांगायचा नसतो, बरेच नियम असतात. पण सर्वसाधारण लोकांसाठी तुकाराम महाराज म्हणले रामकृष्ण हरी. हे हरे कृष्ण महामंत्र आहे, त्यालाही ओम नाही. पहिले हरे कृष्ण मंत्राला ओम होता, वेदामध्ये वर्णन आहे याचं, उपनिषदामध्ये वर्णन आहे, कलिसंतरण उपनिषदामध्ये वर्णन आहे. हा मंत्र असा होता, ओम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र होता असा. चैतन्य महाप्रभू जेव्हा आले, भगवान चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्णच आहेत, त्यांनी ओम काढून टाकला. कारण जनतेचं कल्याण कसं होणार, ओम असेल तर म्हणू शकत नाही मंत्र, म्हणून त्यांनी काय केलं, ओमच काढून टाकला. खाली काय राहिलं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र खरा मंत्र. नंतर फक्त आता ह्या परंपरेमध्ये थोडं परंपरेची ओळख व्हावी आणि दुसऱ्या लोकांबरोबर दुसऱ्या परंपरेमध्ये ते मिक्स होऊ नये, आणि ते स्वतः भगवंत होते म्हणून त्यांना तो अधिकार पण होता, म्हणून चैतन्य महाप्रभू त्याला थोडं उलटं केलं. कसं, हरे कृष्ण पहिल्यांदा घेतलं आणि हरे राम नंतर टाकलं. आलं लक्षात तुमचं? तर हा मंत्र म्हटल्यानं कुणाचं नुकसान होणार, पण गायत्री मंत्र म्हटल्यानंतर नुकसान होऊ शकतं. ओम लावलेला मंत्र म्हटल्यानं नुकसान होऊ शकतं. किती अवघड आहे सगळं, काय गरज आहे तिकडे घुसायची? म्हणा राम म्हणा, कृष्ण म्हणा, काय प्रॉब्लेम काय? गोविंद गोपाळ म्हणा. जनाबाई म्हणते एक अक्षरी मंत्र दिला, विठ्ठल म्हणा. जनाबाई फक्त विठ्ठल म्हणत होती, रामकृष्ण हरी पण म्हणत नव्हती, कारण नामदेव महाराजांनी तिला एक अक्षरी मंत्र दिला. कुठला? बोला, विठ्ठल म्हणा. अवघड कशाला पाहिजे तुम्हाला, सोपं नाही म्हणून वाटत. हां, तर मंत्राचं सांगितलं मी. त्वष्टा ऋषी होते महाभारतामध्ये, भागवतामध्ये उदाहरण येतं. त्वष्टा ऋषी यांचा इंद्रावर लय राग होता. ती मोठी कथा मी सांगणार नाही. त्यांनी एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये संकल्प करावा लागतो, नीट ऐका. आता त्यांनी संकल्प केला, काय संकल्प केला? इंद्राने आमचा वंश बुडवलेला आहे, इंद्राला मारणारा मुलगा उत्पन्न होऊ दे यज्ञातनं. पूर्वी असं व्हायचं. दशरथ महाराजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, त्यांना पुत्र झाला. मग इंद्राला मारणारा मुलगा पाहिजे होता. कोणाला मारणारा मुलगा पाहिजे होता? म्हणून यज्ञ केला. आणि मग त्याच्यामध्ये मंत्र वगैरे म्हणायला लागले. आणि मंत्र म्हणत असताना मंत्र असं म्हणले गेले, काय म्हणले? इंद्र शत्रुम विवर्धस्व. इंद्राचा शत्रू असा मुलगा तयार होऊ दे यज्ञातनं. इंद्राचा विध्वंस करणारा इंद्राचा शत्रू तयार होऊ दे म्हणे, असा मुलगा यज्ञातनं तयार होऊ दे म्हणे. स्वाहा आहुती दिली त्या यज्ञामध्ये. पण झालं काय इथं बघा, नीट लक्ष द्या. मंत्र चळेची थोडा, हे लय अवघड असते. वेदाचं लय अवघड असतं हे सगळं. थोडं चुकलं म्हणताना, ते जे ब्राह्मण बसले होते त्यांनी मंत्र म्हणताना ह्रस्व दीर्घमध्ये जरी चुकलं तरी अर्थ बदलतो संस्कृतमध्ये. आता इथं कसं आहे, कुठला मंत्र म्हणले? इंद्र शत्रुम विवर्धस्व. तर व्याकरणामध्ये समास असा समास. हां, समास माहिती आहे की नाही, शिकला की नाही शाळेमध्ये? हां, षष्टी समास, बहुब्रीही समास, द्वंद्व समास. मग हे पहिला शब्द काय सांगितला मी? इंद्र शत्रुम. आता हे दोन प्रकारे उच्चारण करू शकतो आपण. कसं बघा, जर तुम्ही असं म्हटला इंद्र शत्रुम, याचा अर्थ होतो इंद्राला मारणारा मुलगा उत्पन्न व्हावा. आणि हेच उच्चारण मी असं कसं करतोय बघा, इंद्र शत्रुम. ईवर जोर दिला मी, तो हा झाला बहुब्रीही समास. आणि जर सरळ मंत्रवर शेवटी जर मी ट्रेस दिला शब्दावरती, तर तो झाला तो षष्टी समास. मग काय आलं? षष्टी समास. जेव्हा मी इंद्र शत्रुम म्हणलं तेव्हा इंद्राला मारणारा मुलगा उत्पन्न होणार होता. पण आता मी काय केलं? इंद्र शत्रुम, ईवर भर दिला, तर इंद्राकडून मारला जाणारा मुलगा उत्पन्न झाला. उलटाच झाला अर्थ त्याचा. इंद्राला मारणारा नाही, इंद्राकडून मारला जाणारा पुत्र उत्पन्न झालाय.
वृत्रासूर त्याचं नाव त्या यज्ञामधनं उत्पन्न झालं. किती अवघड आहे हो. शब्द पण नाही, उच्चार सळे थोडा, उच्चारात गलत झालं थोडं संस्कृतमध्ये. हे वैदिक मंत्र असे असतात. म्हणून वेद वगैरे वाचायला सांगितलं नाही आपल्या संतांनी. सांगितलंय कुठं? मग या ठिकाणी मंत्र चळला थोडासा आणि वृत्रासूर नावाचा राक्षस निर्माण झाला. एवढा भयानक की अनेक वर्ष युद्ध चाललं इंद्राशी, पण इंद्र काय मरायला तयार नाही, वृत्रासूर पण महाग हटायला तयार नाही. पण तो भक्त होता वृत्रासूर पहिल्या काळातला, तर तो मारला गेला, कारण यज्ञातून तसं निर्माण झालं होतं. एवढा बलाढ्य, इंद्राला आवरत नव्हता, तरी सुद्धा स्वतःहून त्यानं मारून घेतलं खरं, पण मेला वृत्रासूर. झाला घोळ झाला का? थोडा मंत्र म्हणण्यात चुकलं तर किती मोठा घोळ झाला. म्हणून असे मंत्र काही म्हणायला काही कामाचे नाही आहेत. सोपं पाहिजे, सोपं. तर मला सांगायचं होतं तुम्हाला. आणि तर वेळ कमी माझ्याकडे, अजून श्लोकाला सुरुवातच केली नाही मी. तशी रेकॉर्डिंग चालू आहे ना. पुढे काय म्हणले तुकाराम महाराज? व्रते करिता सांग तरी एक चुकता भंग. व्रत करायचं आहे तुम्हाला. आता बरेच आता आपण व्रत करतो. व्रत करायचं सुद्धा अवघड आहे हो. कारण व्रताचं उद्यापन करावं लागतं, नियमाचं पालन करावं लागतं, ते आपल्याकडनं होत नाही. अहो एकादशी व्रतसुद्धा करताना त्याचं फळ मिळत नाही आपल्याला. का? एकादशी जर आज केली मी, तर दुसऱ्या दिवशी त्याचा पारणा वेळ असतो. पारणा वेळ म्हणजे उपवास सोडायचा वेळ. उदाहरणार्थ प्रत्येकाचा पारणा वेळ वेगळा असतो. तर सकाळी 6 ते 8, 6 ते 9 या वेळेमध्ये काहीतरी अन्नाचा कण खाऊन उपवास सोडायला पाहिजे. आणि ती 10 वाजल्या तरी तुम्ही अजून काहीच खाल्लं नाही, तर मग उपवास सुटणार नाही. म्हणजे त्याचं प्रायचित्त घ्यायला सांगितलं आहे. काय? की त्याही दिवशी तुम्ही काही खाऊ नका. चुकून जर पारणा वेळ झाली तर त्या दिवशी तुम्ही परत उपवास करा आणि परत तिसऱ्या दिवशी उपवास सोडा. तुम्ही म्हणाल आता आम्हाला तेवढंच काम आहे का? हां, उपवास व्रताचं पण लय अवघड आहे. तसं एकादशी व्रताचं काही एवढं नाही, कारण हे हरिभक्तांसाठी विशेष व्रत आहे. पण बाकीची जी व्रतं आहेत, कुठली कुठली व्रतं करा तुम्ही सांगा बरं. मला काही लय नावं येत नाहीत. हां, नवरात्र करताय होय. बरं, अजून कोण कुठल्या काय पोथी पुराणं लावतंय, त्याचं उद्यापन करावं लागतं व्यवस्थित. उद्यापन नाही केलं तर त्याचं फळ मिळत नाही. असं माळ केल्यावर का उद्यापन करावं लागते काय? 16 माळ झाल्यावर काय उद्यापनात आहे काय? मग हे नको वाटतंय तुम्हाला? तुम्हाला ब्राह्मण बोलवायचा, त्याला दक्षिणा द्यायची, त्याला ते उद्यापन करायचं, हे तुम्हाला पाहिजे का? हे सोपं आहे, नामस्मरण करायचं. त्याला काय का उद्यापन लागतंय का? त्याला कुठला नियम आहे का? व्रताला फार नियम आहेत. छोटं छोटं व्रत सुद्धा. आता तुम्ही साधारण आता काही गावाकडे लोक काय देवीचं व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तुम्ही काय ते वाचन करता वगैरे. किती वेळा उठता वाचताना? किती वेळा उठता? एकदा बसले वाचूनच पूर्ण करता की नाही? नियम आहे की नाही? तसं इकडं काही नियम आहे का भक्ती मार्गामध्ये? सोपं सोपं केलं. कळालं तुमच्या लक्षात आलं का? सोपी आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. आणि म्हणून तुकाराम महाराज पुढं म्हणतायत की हा जो मार्ग आहे, तुका म्हणे तुझे विधी निषेधांचे ओझे. ते सांगितलं मी आता. तुका म्हणे तुझे, अरे कशाला दुसरं तिसरं काय काढताय तुम्ही? विधी निषेधांचे. विधी निषेध म्हणजे डूज अँड डोंट्स. हे करा आणि हे करू नका. हे असलं काय नाहीच आहे भक्ती मार्गामध्ये. जास्त काय थोडंफार आहे. मांसाहार करू नका, नशापान करू नका, जुगार खेळू नका, व्यभिचार करू नका, कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, हे करू नका. थोडंफार आहे, ते नॉर्मल आहे, त्याचं काय नसतं एवढं, रेग्युलर आहे. पण विधी निषेधांचे ओझे. आता भक्ती मार्गामध्ये समजा असं नाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पुढचं सांगतो. एका दारू पितोय, दारू पित आहे म्हणून काल आमचा विषय झाला. दारूच्या दुकानात जाऊन जरी तुम्ही एखाद्याला भगवद्गीता दिली तरी पाप काय लागणार नाही तुम्हाला. एका हातामध्ये दारूची बॉटल आणि दुसऱ्या हातामध्ये हरे कृष्णाची माळ, काही प्रॉब्लेम नाही. विदेशामध्ये काय झालं, स्वामी शील प्रभुपाद डान्स बार, पब
हे विदेशी संस्कृती म्हणजे दिवसा झोपते आणि रात्री उठते. रात्र झाली की हे लगेच सगळेच कपडे काढून बारमध्ये, आणि मग त्या ठिकाणी प्रभुपाद महाराज जायचे, त्यांचे शिष्य जायचे. रात्रभर एक शिष्य गेला आणि म्हणलं, स्वामीजी, एका माणसाने तक्रार केली मंदिरातल्या, हा अमका अमका भक्त सकाळी आरतीला येत नाही. प्रभुपादांनी बोलवलं त्याला, तू का येत नाही आरतीला सकाळी, उठत का नाही? म्हणले, स्वामीजी मी रात्रभर प्रचार करतो म्हणे. कुठं? कारण दिवसा लोक झोपलेली असतात अमेरिकेतली, रात्रभर जागे असतात डान्स बारमध्ये, पबमध्ये. मग तिकडं आम्ही जातो म्हणे, आणि तिकडे त्या लोकांना मी भगवद्गीता वाटून येतो म्हणे, वितरण करून येतो, आणि त्यातनं अनेक लोक भक्त बनले. ही भक्ती मार्गाची महत्ता आहे. आणि एखादा दारू जरी पित असला तर एक 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 व्यक्ती दारू पित होता. मग त्याची बायको आली आणि तो पण आला, त्याला पण दारू सोडायची होती अशी. आणि तो महाराजांकडे, महाराज म्हणले, महाराज महाराज दारू काय सुटे ना बघा म्हणले. दारू काय सुटे ना म्हणले, नीट ऐका, प्रश्न विचारणार तुम्हाला. दारू काय सुटे ना म्हणले, काय तर उपाय सांगा म्हणले. मग उपाय सांगा म्हणल्यानंतर महाराज म्हणले, ठीक आहे म्हणले. आता महाराज मग काय तर म्हणाय पाहिजे, दारू उद्यापासून दारू पिणे बरं का, हां चांगलंच दारू पिणं, असं होतं, लिव्हर खराब होतं. काय सांगितलं नाही महाराजांनी, काय सांगितलं नाही. दारू पिऊ नको म्हणल्यानंतर मग म्हणले, बरं एक काम कर म्हणले. काय कर? कुठल्या तांब्यानं दारू पितो म्हणले. तांब्यानं दारू प्यायचा, गलासानं नाही, तांब्यानं मोठा पक्का दारू पिल्याला. म्हणले तांब्या घेऊन ये म्हणले इकडं. बरं म्हणलं ठीक आहे. मग महाराज हुशार होते, महाराज नेहमी हुशारच असतात. तर मग म्हणले काय करायचं उद्यापासून, दारू पिताना गोट्या दिल्या, गोट्या खेळायचं, गोट्या लहानपणाच्या गोट्या असतात मार्बलच्या. म्हणले एक गोटी या तांब्यात टाकायची म्हणले, आणि मग दारू प्यायची. म्हणले असं केलं तू दारू सुटेल म्हणले. म्हणले खरं का? हो म्हणले. म्हणले आज एक गोटी टाकायची, दारू प्यायची. मग उद्या दुसरा दिवस 2 गोट्या टाकाय, दारू प्यायची म्हणले. हां असं कर म्हणले, तू दारू सुटते म्हणले महिन्यात. म्हणले ठीक आहे. पहिल्या दिवशी त्यांनी 1 गोटी टाकली आणि दारू ओतली त्यामध्ये आणि पिला. मग दुसऱ्या दिवशी 2 गोट्या टाकल्या, दारू पिला. तिसऱ्या दिवशी 3 टाकल्या, दारू पिला. 5व्या दिवशी 5 टाकल्या. 10व्या दिवशी 10 गोट्या टाकल्या. महिनाभर झाला, 30 दिवस झाल्यानंतर 30 गोट्या टाकल्या त्याने त्यामध्ये, त्याला तर सवय झाली, आणि मग दारू पिला. 30 गोट्या टाकल्यानंतर दारू कुठं शिरणार, त्या गोट्यानेच तांब्या भरला. आणि दारूचं प्रमाण हळूहळू प्यायचं कमी झालं. येते का लक्षात तुमच्या? आणि महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती, नुसती गोटी टाकायची नाही. 1 गोटी टाकली की एकदा हरे कृष्ण मंत्र म्हणायचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. 2 घटना घडल्या तर कोण सांगते बघूया. एक तर महाराजांची चतुराई, आणि दुसरं मंत्राची किमिया. नुसत्या गोटीने सुटत नसते दारू, तुम्ही गोटी नाही लागू नका. मंत्र काम करतो, येते का लक्षात? त्या मंत्राने पण काम केलं, त्याचं चित्त शुद्ध झालं, विचार बदलला, आणि दारूचं प्रमाण पण कमी झालं. आणि एक दिवस असा आला की ते तांब्यात बी दारू बसलं ना, आणि त्या मंत्राचा प्रभाव पण झाला, दारू सोडून दिली त्यांनी. हरिभाऊ. महाराजांकडले उपाय असतात असे. एक कोणाचं नाव घेऊ आता, सासूचं घेऊ, सुनेचं घेऊ? सुनेचं घेऊया. तर सून आली आणि महाराजांकडे म्हणले, महाराज म्हणले, अहो काय म्हणले, महाराज म्हणजे देवऋषी, महाराज वेगळे झाले. देवऋषाकडे गेले, म्हणले अहो म्हणले आमचे सासू आहे ना, लई म्हणले खट्याळ आहे म्हणले, लई भांडकुदळ आहे म्हणले, कवा एकदा खपन असं झालंय म्हणले. म्हणले ठीक आहे. महाराज म्हणले असं बोलून नाही, म्हणजे नाही म्हणले, पण काहीतरी उपाय सांगा म्हणले. देवऋषी म्हणले हाय एक उपाय. म्हणले काय उपाय आहे? त्यांनी सांगितलं उपाय. म्हणले 1 रुपया घेऊन ये म्हणले. म्हणजे 1 रुपया घेऊन आले महाराजांनी. मग 1 रुपया घेतला त्याच्याकडनं, थोडासा मंत्र मारला त्या रुपयावरती, मंत्र मारला, आणि म्हणले हा रुपया घेऊन जावा म्हणले. आणि काय करायचं, रुपया तोंडात ठेवायचा म्हणले, रुपया 2 दाताच्या मध्ये. आणि सासूनं जर भांडायला सुरू केलं
सासूनं जर भांडायला सुरू केलं की काय करायचं, हा रुपया जोरात दाबायचा. म्हणजे सुनाला सांगितलं काय झालं, तुला वाटलं की आता भांडायला लागतंय म्हणलं की नुसतं रुपया दाबायचा, तुला बोलू वाटलं की रुपया दाबायचा म्हणले फक्त. बघ म्हणले सासू बरोबर खपते म्हणले. काय आलं, ही घेऊन गेली, हिला वाटलं महाराजांनी मंत्र मारून दिलेला रुपया आहे. ही रुपया घेऊन गेली आणि रुपया घेऊन गेल्यानंतर घरी गेल्यानंतर सुरूच झालं. घरी गेले का मग ती सासून सुरूच, कुठे गेली तीच एवढ्या वर्ष कुठे गेली ते, हिला लगेच राग यायचा. आता ही बोलायला जाणार तवर ती रुपया तोंडात दाबाय. महाराजांनी सांगितले ना रुपया दाब म्हणून. हां, तुला राग आला, बोलायची संधी आली, सासूबरोबर बोलायची वेळ आली की रुपया दाबाय. बोलायला गेली की ती रुपया अडकायला, बोलतच नव्हती सासूशी. हां, मग नंतर चालू झालं, मग सासूचं तोंड चालूच आहे, अशीच करते तशीच करते, झाडूच नीट मारत नाही, भांडीच नीट घासत नाही, हे सुरत. पण हिला लय राग यायचा, बोलायला गेली की रुपया दाबायचा, तोंडामध्ये रुपया धरलेला. महाराजांनी सांगितलं रुपया काढायचा नाही तोंडातून. याचा परिणाम असा झाला मंडळीनो, त्या सासूवर परिणाम झाला. सासू म्हणली सून किती सुधारली आहे, महिना झालं म्हणली मला कधी वर तोंड करून बोलली नाही. हां, एक कधी एका शब्दानं काय, मी एवढ्या शिव्या घालते म्हणली हिला, काय बदल झाला आहे, कुठं जा, काय याच्यावर परिणाम झाला, कशामुळे एवढा बदल झाला. त्या सासूला सुद्धा लाज वाटायला लागली एवढं बोलायची. बिचारी सासूनं त्या दिवशीपासून तिला बोलायला सोडून दिलं. परत नीट बोलायला लागली सासू स्वातीला. आणि मग सुनाला सुद्धा वाटलं की सासू म्हणजे खरंच बदल झालाय, महाराजांचा रुपया काम करतोय. देण्यात आलं तुमच्या ह्या विषयांतर झालं थोडंसं, पण महाराज हुशार असं मला सांगायचं होतं. ह्यात काही मोठी काही खेळी नाही. तोंड बंद राहत नव्हतं सुनाचं, कळलं का तुम्हाला. त्या रुपयाने तोंड बंद केलं. थोडं एक महिना प्रॅक्टिस केली ना सगळं झालं ओके. जाऊ द्या, विषय आपला हा होता की मंत्र. हां, हे जे आहे मंत्र वगैरे सगळं थोडंसं कठीण आहे, सगळं भक्तिमार्ग सोपा आहे. हे भगवंताचं नाव घेणं सोपं आहे, पण सोपं लोकांना आवडत नाही आहे. मला सांगायचं होतं की व्रत जे आहे ते व्रत तुम्हाला माहिती आहे ना, अंबरीश महाराजांनी व्रत केलं होतं एकादशीचं. हां, आणि काय झालं, ते व्रत सोडायचं होतं. मग पाणी पिऊन निर्जल होते ना, तर ते वेळेत सोडायचं होतं. दुर्वासा ऋषी आले, त्यांना यायला वेळ झाला तर त्यांनी व्रत सोडलं, ते रागावले वगैरे वगैरे. सांगण्याचा उद्देश हा होता की हे सगळं अवघड आहे, परंतु भगवंताचं नाव घेणं फार सोपं आहे. आणि भगवंताचं नाव घेणं यालाच भक्तिमार्ग म्हणतात, दुसरं काही सुद्धा नाही. लोक महाराज ते मग काय निवेदन काय ठेवायचं देवा पुढं, कसलं निवेदन, काय निवेदन वगैरे काय नाही हरिभक्तांसाठी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कशाला निवेदन पाहिजे. ह्याची दाणं दे का देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडेनी. देवाकडे हेच मागायचं, स्वतःच्या सुखासाठी काही मागायचं नाही. हे आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. कृष्ण तुला जे करायचं आहे ते कर माझ्याशी, मला लाता घाल, मला मार, मला दुःख दे, माझं वस्त्रहरण कर, माझं काय करायचं ते कर, माझं सगळं बायको पळून जाऊ दे, मुलं मरू दे, काय व्हायचं ते होऊ दे, शेती बुडू दे, धंदा बुडू दे, नोकरी जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, तुझ्या चरणास आश्रमी सोडणार नाही. आश्लिष सेवा पादरतान प्रणष्ट चैतन्य महाप्रभू म्हणले. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात प्रेम. उगं त्या देवापुढं जायचं आणि रात्रंदिवस बोंबलायचं नुसतं, धनम देई, जन्म देई, पुत्र देई, शेती देई, बाग देई, फळं देई, भिकाऱ्यासारखे. ह्याला भक्त म्हणत नाही आहेत. म्हणून कान खोलून ऐका सर्वांनी. भक्ती मार्ग वेगळा आहे. अनेक मी बघितलं दिंडीमध्ये सगळ्यांचे गंध वेगळे वेगळे आहेत. हरिभक्तांचा एकच गंध आहे ना असा, ऊर्ध्वपुंड्र. मग ते दिंडीमध्ये आहे, पांडुरंगाकडे चालले, पण त्यांना माहीतच नाही नेमकं कशात चाललंय आम्ही काय करतोय. कुणी कसंही गंध लावते, कुठलाही गंध लावते, काही लावते. तर असं चालणार नाही. भक्ती एकदम सरळ आहे, सोपी आहे, फक्त थोडं जाणून घेतलं पाहिजे सत्संगाच्या मार्गामधून. येते का लक्षात तुमच्या. आणि थोडा थोडा प्रयत्न करा तुम्ही, काही अवघड नाही याच्यामध्ये. एक माळ जप करायला सुरू करा, हळूहळू मंत्र म्हणायला सुरू करा, कसा प्रभाव होतोय ते बघा.
तर हे सगळं गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण केलं पाहिजे. इतका आनंद आहे मंडळी, इतका आनंद आहे, इतकं सुख आहे या मार्गामध्ये. या सुखाकारणे देव वेडावला. इतकं सुख वैकुंठात सुद्धा नाही म्हणले हो. इतकं सुख आहे या मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये. मग का नाही आम्ही करत आहे, का नाही आम्ही घेत आहे? येते का लक्षात तुमच्या? दुसऱ्या मार्गाला लागू नका कुठल्या सुद्धा. हे कर्मकांड, ज्ञानकांड, यज्ञ, उपासना, व्रत, हे सगळ्यांना उद्धार नाही होणार आहे आपला. आपण सुखी नाही होणार आहे. सुखी तर केवळ भगवंताचं नामस्मरणानंच होणार आहे. पण आपण इतकं गुंतलोय या बाकीच्या गोष्टींमध्ये की आपला विश्वासच होत नाही. अरे राम कृष्ण म्हणल्यानं सुखी होतंय, संकट टळतंय, असं कसं काय होतंय असं आपल्याला वाटतंय. पण 100% तुकाराम महाराज सांगताय, नामे तरिले अपार, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. असं कधी ऐकण्यात आलंय की ज्याचं नाव घेतलं आणि त्याचं वाईट झालं? असं कधी ऐकलंय तुम्ही? भगवंताचं लय नाव घ्यायचा, लय वाटोळं झालं बघा, असं कधी ऐकलंय तुम्ही? मग का नाही तुम्ही या मार्गाकडे येत, असा प्रश्न तुकोबाराय विचारतात. आणि म्हणून आपल्या सर्वांनी हा मार्ग नाही सोडायचा. हा फार सुंदर, हा सुखाचा राजमार्ग आहे. मग राजमार्ग आहे, फुकट आहे, इकडे काही सुद्धा टोल नाके वगैरे काय नाही, एकदम समृद्धी एक्सप्रेस हायवे, बोंगा फाईट. मग या मार्गावर जायला काय तुम्हाला यायला प्रॉब्लेम आहे? व गावातलं चिखला सौंदर्यातनं कुठनं तुम्ही वरनं यायची काही गरज आहे का तुम्हाला? एवढा सुंदर मार्ग भगवंतांनी दिला आहे, हा भक्ती मार्ग. उगं ह्या देवाचं कर, त्या देवऋषाचं कर, त्या मसोबाचं कर, काही गरज आहे करायची या सगळ्या गोष्टी? पांडुरंगाचं भजन करा, एक्सप्रेस हायवे मोठा सरळ गेलेलं आहे, आणि एक्सप्रेस पोचायचं या जन्मामध्येच पोचायचं आहे. नाहीतर मग असले मार्ग मग या जन्मामध्ये काहीतरी करत बसणार तुम्ही इकडं तिकडं, आणि मग पुढचा जन्म घ्यावा लागेल. परत त्या जन्मात दुसरा देव, त्या पुढे जन्मात तिसरा देव. किती देव करणार असे? देव काही कमी नाहीत आपल्याकडं. एक्सप्रेस वे पकडा, हायवे, माय वे हायवे, हायवेनं जायचं. समजलं का? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम